नीट पेपर फुटी प्रकरणामधील संशयित शुभम खैरनारला घेऊन सीबीआयची टीम ही मध्यरात्री मुंबईकडे रवाना झालेली आहे। सीबीआयनं शुभम खैरनारचा नाशिक पोलिसांकडून ताबा घेतला। सीबीआयकडून शुभम खैरनारची रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे आणि यानंतर खैरनारला घेऊन हे पथक मुंबईकडे रवाना झालंय। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, नीट प्रकरणामधला संशयित जो आरोपी आहे शुभम खैरनार याला अटक करण्यात आलेली होती, ताब्यात घेण्यात आलेलं होतं। कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्याचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच आकांक्षा, आपण जर बघितलं तर या शुभम खैरनारवर या पेपर फुटी प्रकरणी मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा संशय आहे आणि त्या अनुषंगानं काल दुपारी त्याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर सीबीआयचं जे पथक आहे ते सायंकाळी काल नाशिकमध्ये दाखल झालेलं होतं। जवळपास 2 तास त्याची चौकशी, ही प्राथमिक चौकशी सीबीआयने केलेली होती आणि त्यानंतर एकूणच त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाईल अशी माहिती देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली होती। मात्र मध्यरात्री खरं तर या शुभम खैरनारला सीबीआयची टीम घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळते आहे। एकूणच या नीट प्रकरणामध्ये हा संशयित आरोपी शुभम खैरनार याचा जो ताबा आहे तो आता सीबीआयकडे आहे। एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये नेमके जे आर्थिक व्यवहार झालेले होते त्याची जी प्राथमिक चौकशी आहे ती देखील सीबीआयने केलेली आहे। नाशिकमध्येच त्यांनी हा जो पेपर आहे तो 10 लाख रुपयाला घेतलेला होता आणि 15 लाख रुपयाला विकल्याची जी माहिती आहे ती आपल्याला पोलिसांनी दिलेली होती। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर या आर्थिक प्रकरणामध्ये नेमकं त्याच्यासोबत कोण होतं याची देखील माहिती सीबीआयने घेतल्याची माहिती मिळते। प्राथमिक माहितीमध्ये अनेक महत्वाच्या ज्या तपासाच्या अनुषंगाने जी कारवाई आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जवळपास 5 वाजेच्या सुमारास 4:30-5 वाजेच्या सुमारास त्याला घेऊन सीबीआयची जी टीम आहे ती मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे। निश्चित, धन्यवाद शुभम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।